चला मैत्रिणींनो, मी आज छान प्रकारे इथे गावरान आंब्याचा आमरस बनविलेला आहे. आज वटपौर्णिमेचा उत्सव आहे, तर मी इथे हा आमरस इथे उपवासाला बनविलेला आहे. तर तो तुम्ही नक्की बघा. चला, तर बघा मी इथे आंबे घेतलेले आहे. आंबे इथे मी 5-6 आंबे घेतलेले आहे. छान स्वच्छ पाण्याने हे धुवून घेत आहे. आणि धुतल्यानंतर बघा मी इथे इथे मी ह्या आंब्याचे पूर्ण हे नखे काढून घेणार आहे. तर आधी मी इथे छान आंबे नरम करून घेत आहे आणि त्यानंतर ते वरची आपली जी हे नखे असते त्याला आपण जी हे असते ती काढून घ्यायची आहे. आणि बघा इथे छान प्रकारे मी आंबे पूर्ण छान नरम करून घेतलेले आहे आणि वरचे नखेही काढून घेतलेले आहे. आता इथे एक गंज घेतलेला आहे, त्यामध्ये मी इथे हा रस पूर्ण काढून घेणार आहे. आणि हा आंब्याचा रस मी इथे हातानेच बनवत आहे, कारण की इथे मी हा रस जो आंबा आहे हा आंब्याचा रस इथे पातळ असतो, म्हणून मी इथे मिक्सरचा वापर करणार नाही आहे. तर मी इथे हातानेच हा रस बनविणार आहे. तर बघा हा गावरानी आंबा आहे आणि हा गावाकडचा आंबा आहे. तर बघा मी इथे मला खूप आज गावरानी आंब्याची खूप आठवण आली, कारण गावाला असताना आम्ही हा रस आवडीने उन्हाळ्यामध्ये खात असायचो. तर मग ठरवलं की आज वटपौर्णिमेला हाच रस बनवायचा, म्हणून मी इथे मार्केटमधून आंबे आणले आणि ह्या आंब्याचा मी इथे हा गावरानी आंब्याचा आमरस इथे बनवत आहे. तर बघा इथे मी आता इथे जे गोठी आहे त्यामध्ये थोडं मीठ घालत आहे आणि हे थोडं पाणी घालून त्यातला पण रस काढून घ्यायचा आहे. तर मी इथे थोडं पाणी घातलेलं आहे. मी फक्त 1 ते पाऊण वाटी इथे पाणी घातलेलं आहे आणि हा पूर्ण आंब्याचा जी गोटी आहे त्याचा रस पूर्ण काढून घेत आहे. आणि इथे बघा इथे जो हा रस मी मीठ याच्यामध्ये टाकलेला आहे, कारण की तो छान प्रकारे असा आंब्याचा रसला छान टेस्ट येणार आहे, म्हणून मी इथे मीठ घातलेलं आहे. आता बघा हे जे पूर्ण मी रस काढलेला आहे तो मी पूर्ण मिक्स करून घेत आहे. तर मी इथे आता एक रडी घेतलेली आहे. आता रडीच्या साहाय्याने मी हा पूर्ण फेटून घेणार आहे आणि आधी मी इथे साखर घालून घेणार आहे. तर मी इथे 5-6 चम्मच इथे साखर घातलेली आहे, कारण की हा आंबा गोड असल्यामुळे मी इथे जास्त साखर घालत नाही आहे. तर बघा मी रळीने छान प्रकारे इथे हा फेटून घेत आहे आणि आता बघा हा छान एकजीव करून घ्यायचा आहे आणि बघा छान प्रकारे हा रस इथे तयार झालेला आहे. तर बघा मैत्रिणींनो, हा आंब्याचा आमरस इथे तयार झालेला आहे. तर तुम्ही नक्की करून बघाल. धन्यवाद.